आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी तर अण्णाभाऊ साठे यांची जयंती. महाराष्ट्राला लाभलेल्या दोन महान व्यक्तींचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासमपुरा या ठिकाणी या दोन महापुरुषांची पुण्यतिथी व जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पाडण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री वसंत गांगुर्डे सर हे होते. यावेळेस त्यांनी विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण असा संदेश या निमित्ताने दिला. बघूया या संदर्भाचा ग्लोबल न्यूजचा सविस्तर रिपोर्ट. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, असे सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व फकीरा ही कादंबरी लिहिणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती या प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. बघूया या संदर्भाचा ग्लोबल न्यूजचा सविस्तर रिपोर्ट. मुलं बोलताना का सरावू शकेल? त्यांच्यामध्ये लोकमान्य टिळकांचे गुण एक पण नाही का? शहीर अण्णाभाऊ साठेंचा एक पण गुण त्यांना माहीत नाही का? त्या दोन महापुरुषांचा कार्यक्रम साजरा करण्यामागे एकच आपला उद्देश असतो की असे पुरुष आपल्या भारतामध्ये होऊन गेले की आपल्यावर ब्रिटिशांची सत्ता होती. स्वातंत्र्य शब्द जरी उच्चारला तर ते आपल्याला मारून टाकत होते त्यावेळेस. पण लोकमान्य टिळकांनी सांगितलं होतं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आणि तुम्ही मिळणार. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य, आपलंच सरकार राहील आणि आपलीच सत्ता राहील, म्हणजेच लोकशाही निर्माण होईल. हे लोकमान्य टिळकांनी लोकांना सांगितलं होतं. आणि लोकमान्य टिळक हे एक जहालमतवादी होते. मवाड मतवादी म्हणजे कसे? चिठ्ठ्या, अर्ज, विनंत्या करणे, गोड गोड बोलणे, त्यांना मवाड मतवादी म्हटलं जातं. हे लोक इंग्रजांशी गोड गोड बोलत होते, पण लोकमान्य टिळक त्यांच्या विरुद्ध होते. लोकमान्य टिळक एकदम जहाल होते. लोकमान्य टिळक म्हणत होते, राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. या अशा वक्तव्यामुळे इंग्रज लोकांना त्यांचा राग येत होता, म्हणून त्यांना मंडालयाच्या तुरुंगात थांबण्यात आले होते. तेथे सुद्धा ते त्या ठिकाणी शांत राहिले नाही. तेथे त्यांनी मंडालयाच्या तुरुंगात ग्रंथ लिहिला, गीता रहस्य म्हणून. आणि लोकमान्य टिळकांनी चतुश्रुती अंमलात आणली की बा स्वराज्य, स्वतःचं राज्य पाहिजे. त्याच्यानंतर राष्ट्रीय शिक्षण, जे काही शिक्षण मिळालं पाहिजे हे सुद्धा राष्ट्रीय म्हणजे या शिक्षणामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आहे इत्यादी तत्व आणि त्या ठिकाणी पारतंत्र्य वगैरे हे ना लोकांना समजलं पाहिजे. अशा पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजे. म्हणून स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार, स्वदेशी वस्तू वापरली पाहिजे. इंग्रज लोक त्यांच्या राष्ट्रातील वस्तू भारतामध्ये विकत होते आणि त्याने मोठ्या प्रमाणावरती त्याच्या माध्यमातून पैसा मायदेशी मिळत होते. म्हणून त्याच्यासाठी स्वदेशी वापरली पाहिजे भारतीयांनी. आणि त्याच्यानंतर बहिष्कार व आम्हाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि आम्ही स्वदेशी वस्तू वापरू, बहिष्कार टाकू, असे होते लोकमान्य टिळक. आकाशाचे तेज एकदम भारी असतं. त्याच्यानंतर धरतीची विशालता, धरती कधीच संपत नाही. जिथपर्यंत डोळे पाहतील तिथपर्यंत धरतीची विशालता होती. आणि सागराचे रौद्र स्वरूप, सागर म्हणजे महासमुद्र आणि महासमुद्रामधल्या लाटा काही साध्या नसता, त्या डायरेक्ट जमीन हादरून टाकता, असे होते लोकमान्य टिळक. नुसतेच नावाचे लोकमान्य टिळक नव्हते, तर त्यांना लोकांनी पदवी दिली होती म्हणून त्यांना म्हटलं जात होतं लोकमान्य. ते काही सर्वसामान्य लोक नसतात, त्यांना लोक जे काही पदवी ते बहाल करतात ते लोक भारीच असतात एकदम. तसेच त्यांनी वृत्तपत्र काढले, केसरी आणि मराठा, म्हणजे लोक एकत्र आले पाहिजे. लोक जर एकत्र आले तर त्यांच्या भावना एकमेकांना समजतात आणि मग आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मदत होते, असं त्यांचं मत होतं. म्हणून त्यांनी शिवजयंती काढली, गणेश आणि गणपती उत्सव काढले की बा लोक एकत्र येतील आणि त्यांच्या माध्यमातून लोकांमध्ये ब्रिटिशांच्या राजवटी विरुद्ध त्या ठिकाणी पेटून उठतील, असे होते आपले लोकमान्य टिळक. आणि लोकमान्य टिळकांच्या जीवनामध्ये तुम्हाला मी एक प्रसंग सांगतो. त्यांनी व्यायामाला अत्यंत महत्त्व दिले. लोकमान्य टिळकांनी एका वर्षाचा शिक्षणामध्ये गॅप पाळला होता, म्हणजे अंतरा पाळला की बाबा शरीर आपलं चांगलं झालं पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी एक वर्ष स्पेशल व्यायाम केला आणि त्या ठिकाणी आराम केला. म्हणजे शरीर चांगलं तर आपली बुद्धी चांगली, आणि जर आपली बुद्धी चांगली तरच आपला विकास होणार आहे. म्हणजे लोकमान्य टिळकांना शरीराचं सुद्धा महत्त्व होतं आणि ते परखड व्यक्तिमत्व होते. ब्रिटिश लोक आपल्यावर अन्याय अत्याचार करत होते हे त्यांना माहिती होतं, परंतु जनतेमध्ये तसा नेता निर्माण होणं सुद्धा महत्त्वाचं असतं ना.
त्याचं नेतृत्व लोकमान्य टिळकांनी केलं म्हणून त्यांना लोकमान्य असं म्हटलं जातं. आणि लोकमान्य टिळकांचं व्यक्तिमत्व सुद्धा तसंच होतं. भारदस्त शरीर, उंच आणि फेटा वगैरे आणि रुबाबाज होते रे, म्हणून त्यांना लोक म्हणत होते की बा लोकमान्य टिळकांची स्वारी आली, असे होते आपले लोकमान्य टिळक. आणि त्यांच्यातूनच मग पुढे येणं क्रांतिकारकांनी त्यांचे त्या ठिकाणी आदर्श घेतले. म्हणून लोकमान्य टिळक आज जरी आपल्यामध्ये नसले तरी त्यांचे विचार आजपर्यंत आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आणि तुम्ही सुद्धा लोकमान्य टिळकांचे आदर्श ठेवा, किंवा की या ठिकाणी असे नेते आपल्या भारतामध्ये होऊन गेले की त्यांनी स्वातंत्र्यासाठी अथक प्रयत्न केले. असे नेते आपल्या पुस्तकामध्ये आहे, पण ते नुसते फक्त आपण वाचून ठेवून दिले, प्रत्यक्ष आत्मसामध्ये कोणी करत नाही. एखादी विद्यार्थी काही बोलत नाही, काही नाही, फक्त शांत बसता. त्याच्यानंतर दुसरे व्यक्ती